जागेवरनं मारामाऱ्या करू नका। एखादी जागा वाटपामध्ये काँग्रेसकडे गेली, काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही। शिवसेनेकडे आली, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही। राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तरी केलं पाहिजे। अरे एकजूट, नुसती वज्रमूठ शब्दात असता कामा नये, वज्रमूठ ही कामात दिसली पाहिजे। आणखीन दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना, होय मी शिवसेनाच म्हणतो, कारण ते तोतई आहेत, ते चोर आहेत। त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही। भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो, त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे। लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार करायला जरा वेळ कमी मिळाला, त्याच्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी सुद्धा आपण यश मिळवलं। काँग्रेसच्या नशिबाने काँग्रेसचा हात त्याच्या सोबत आहे। त्याच्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि पवार साहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा, घराघरामध्ये पोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद उद्धव साहेब। आपल्या या तर आपण पाहतोय की मुंबईत महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा सध्या पार पडतोय। यामध्ये उद्धव ठाकरेंनी आताच सगळ्यांना संबोधित केलं। यामध्ये त्यांनी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडलेत। निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आमची तयारी आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांनी हे ठणकावलंय। तर एकतर तू राहशील नाही तर मी राहील ही जिद्द ठेवून लढायला हवं असं सुद्धा ते कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत। यासोबतच त्यांनी महायुती सरकारवर सुद्धा निशाणा साधलाय। आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं विधेयक आणा, आम्ही सर्व पाठिंबा देतो असं सुद्धा आरक्षणावरती ते म्हणाले आहेत। अनेक मुद्दे आहेत। तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेत। पृथ्वीराज चव्हाण, शरद पवारांनी आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मी बिनशर्त कुठल्याही गोष्टीशिवाय त्याला पाठिंबा देतो असं ते म्हणाले।